सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे। नर्मदी नदीतील हा व्हिडिओ आहे आणि हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांना प्रचंड राग येईल, कारण की लोक आता किती मूर्ख झालेले आहेत पहा। देवाच्या नावाखाली काहीही करत आहेत। तब्बल 11,000 लिटर दूध जे आहे ते पाण्यात ओतताना इथं काही भक्त दिसत आहेत आणि याच्यामध्ये जो काही हा जो मेन भक्त दिसत आहे, जो पाया पडत आहे, अक्षरशः याला काही अक्कल नाही अशाच प्रतिक्रिया येत आहेत। 11,000 लिटर दूध पाण्यात अक्षरशः टँकरने भक्तीसाठी मिसळलेलं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे इथं दूध आता पाण्यात ओतलं गेलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? आता फक्त भक्ती आणि जे काही साधुबो आहेत ते आता फक्त बिझनेसच्या नावाखाली हे सर्व काही करतात। अक्षरशः या लोकांनी पाण्यात दूध मिसळलेलं आहे। 11,000 लिटर जे आहे भक्तीच्या नावाखाली दूध पाण्यात मिसळलेलं आहे। आपल्या भारतात अगोदरच किती गरिबी आहे सर्वांना माहीत आहे। अक्षरशः काही लोक भुकेने मरत आहेत आणि इथं अशा प्रकारचं घाणेरडे कृत्य करताना इथं देवाच्या नावाखाली हे लोक दिसत आहेत। बरं, ते मिसळलेलं दूध जे पाण्यात आहे त्या पाण्यामध्ये मिसळलेलं दूध अक्षरशः जे काही पाण्यातील जीवजंतू आहेत त्यांना सुद्धा मोठा प्रचंड धोका आहे, कारण की दूध जेव्हा पाण्यात मिसळलं जातं तिथं घाण बॅक्टेरिया तयार होतात आणि पाण्यातील जो ऑक्सिजन आहे तो संपूर्णपणे नष्ट होतो। अशा प्रकारे जर पाण्यात दूध मिसळलं तर जे काही जीवजंतू आहेत, प्राणी असतील, मासे असतील, त्यांच्यासाठी खूप मोठा धोका असतो। आणि त्यानंतर अशा प्रकारे 11,000 लिटर दूध पाण्यात मिसळणं योग्य आहे का? भक्तीच्या नावाखाली काहीही लोक करत आहेत। अशा प्रकारे आपला भारत देश विश्वगुरू होणार आहे का? भक्ती ही आपण नक्कीच केली पाहिजे, परंतु अंधश्रद्धा अजिबात पाळली नाही पाहिजे। असे जे काही साधू आहेत, खरं तर अशा लोकांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।